अयोध्येतील राम मंदिर दान चोरी प्रकरण ताजं असताना आणि अजून त्याची चौकशी सुरूच असताना आता तिकडे जम्मू आणि काश्मीरमधील माता वैष्णोदेवी मंदिरातूनही एक बातमी समोर येते। वैष्णोदेवी मंदिरातील 500 कोटींची चांदी बनावट निघाली आहे। 20 टन नकली चांदी निघाल्याने आता खरी चांदी कुठं गायब झाली असा गंभीर प्रश्न निर्माण झालाय। हे प्रकरण समोर आलं आणि मंदिरातील चांदी बनावट आहे की बदलली याचा तपास सुरू झाला। मंदिरात चांदी म्हणून अर्पण करण्यात आलेले दागिने आणि नाणी प्रत्यक्षात चांदी नसून चक्क लोखंड आणि अतिशय विषारी अशा कॅडमियम धातूचे मिश्रण असल्याचं समोर आलंय। नक्की काय आहे हे प्रकरण आणि नकली चांदीचा भांडाफोड कसा झाला सगळं सांगतोय व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, मी संकल्प पाटील आणि तुम्ही बघताय लगाव बत्ती। या मंदिरातल्या चांदीचा घोटाळा जवळपास 550 कोटी रुपयांचा असल्याचं बोललं जातंय। मंदिरात चांदी म्हणून अर्पण करण्यात आलेले दागिने आणि नाणी प्रत्यक्षात चांदी नसून चक्क लोखंड आणि अतिशय विषारी अशा कॅडमियम धातूचे मिश्रण असल्याचं सरकारी टांकसाळीच्या म्हणजेच मिंटच्या तपासणीत पहिल्यांदा समोर आलं। झालं असं की वैष्णोदेवी श्राईन बोर्डाने मंदिर परिसरात अर्पण करण्यात आलेली जवळपास 20 टन चांदी वितळवण्यासाठी आणि सुरक्षित ठेवण्यासाठी सरकारी टांकसाळीत पाठवली होती। बोर्डाला या साठ्यातून 500 ते 550 कोटी रुपयांची शुद्ध चांदी मिळण्याची अपेक्षा होती। मात्र सरकारी टांकसाळी जेव्हा या साठ्याची तपासणी करण्यात आली तेव्हा जे सत्य समोर आलं ते पाहून अधिकाऱ्यांना सुद्धा मोठा धक्का बसला। कारण या 20 टन चांदीत शुद्ध चांदीचं प्रमाण केवळ 5 ते 6% निघालं। सोप्या भाषेत सांगायचं तर 70 किलोच्या चांदीच्या लॉटमधून केवळ 3 किलो शुद्ध चांदी मिळाली। यामुळे 550 कोटींची समजली जाणारी चांदी प्रत्यक्षात फक्त 25 ते 30 कोटी रुपयांची निघाली। त्या बनावट चांदीत कॅडमियम, लोह आणि इतर निकृष्ट धातू निघाले। या संपूर्ण प्रकरणातील सर्वात भयंकर गोष्ट म्हणजे या बनावट दागिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कॅडमियम वापरण्यात आला आहे। कॅडमियम हा एक अत्यंत विषारी धातू आहे। तो गरम केल्यावर त्याच्यातून निघणाऱ्या धुरामुळे कर्करोग होण्याची शक्यता वाढवतो। त्याच धुरामुळे फुफ्फुस आणि किडनीला सुद्धा इजा पोहोचू शकते। म्हणून टांकसाळ कर्मचाऱ्यांनी सुरुवातीला हे धातू वितळण्यास नकार दिला होता। अखेर कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी 25 लाख रुपयांचे विशेष सेन्सर आणि सुरक्षा उपकरणं खरेदी केल्यानंतर हे काम सुरू करण्यात आलेलं। नेमका आता ती चांदी बनावट आढळल्याने हा घोटाळा नक्की कसा झाला आणि तो कोणी केला याबद्दल वकील दीपक शर्मा यांनी 9 मे 2026 रोजी या प्रकरणी अधिकृत तक्रार दाखल केली होती। त्यांच्या तक्रारीनुसार या घोटाळ्यामागे प्रामुख्याने 2 कारणं असल्याची शक्यता वर्तवली जाते। एक म्हणजे स्थानिक दुकानदारांवर संशय। भाविक मंदिरात चांदीची नाणी, दागिने चढवत असतात। हेच लक्षात घेऊन कटरा आणि वैष्णोदेवी मार्गावरील स्थानिक दुकानदार, वैष्णोदेवी मंदिर परिसराच्या आसपासचे दुकानदार आणि ज्वेलर्स भाविकांना चांदीची नाणी किंवा दागिने विकतात। तेव्हा भाविकांना चांदीच्या नावाखाली लोखंड आणि कॅडमियम मिश्रित दागिने ते विकत असावेत का? भाविकांनी तिथून खरेदी करताना दुकानदारानेच त्यांची फसवणूक करून चांदीऐवजी स्वस्त व हुबेहूब दिसणारा कॅडमियम धातू भाविकांना विकला असावा का अशी शंका घेतली जाते। कारण कॅडमियमचे दागिने हुबेहूब चांदीसारखेच दिसतात, त्यामुळे भाविक सहज जाळ्यात अडकतात आणि त्यांची फसवणूक होते। सरकारी टांकसाळीने या संदर्भात अनेक वेळा उपराज्यपाल कार्यालय आणि श्री माता वैष्णोदेवी श्राईन बोर्डाला पत्र लिहून कळवलंही होतं, पण त्या पत्राबद्दल कोणतीही ठोस कारवाई झालेली नव्हती। दुसरी शंका म्हणजे वैष्णोदेवी मंदिरातच अंतर्गत हेराफेरी झालेली असू शकते। भाविकांनी मंदिरात खरी चांदी अर्पण केल्यानंतर मंदिर प्रशासनातील किंवा सुरक्षेतील काही लोकांनी संगनमताने ती खरी चांदी चोरून त्याऐवजी नकली चांदी त्या परिसरात लावली असावी। अशा प्रकारे ती चांदी बदलली गेली असावी। दीपक शर्मा यांनी आवाज उठवला आणि हे प्रकरण समोर आलं। चांदीच्या अर्पणांमधील भेसळीची चौकशी करण्याची त्यांनी मागणी केली। आता शर्मा यांनी त्यांच्या या तक्रारीत मागणी केली की विक्रेते आणि सराफांनी भक्तांना बनावट किंवा भेसळयुक्त चांदीच्या वस्तू विकल्या का, किंवा मोजणी, वजन, साठवणूक, वाहतूक, तपासणी किंवा वितळवण्याच्या प्रक्रियेदरम्यान खऱ्या चांदीमध्ये फेरफार, भेसळ, चोरी किंवा गैरवापर झाला का याची चौकशी करावी। या तक्रारीत कथित कॅडमियमयुक्त सामग्रीचा स्रोत, उत्पादन, खरेदी आणि पुरवठा साखळी यांची चौकशी करण्याची आणि अधिकारी, संरक्षक, विक्रेते, पुरवठादार, हाताळणी करणारे किंवा वाहतूकदार यांच्यासह सर्व संबंधितांची जबाबदारी निश्चित करण्याची मागणीही करण्यात आली आहे। या मागणीवरून तुमच्या लक्षात येईल की या घोटाळ्याची व्याप्ती किती मोठी असू शकते। वकील दीपक शर्मा यांनी 9 मे रोजी पोलीस महानिरीक्षक आणि जम्मू येथील आर्थिक गुन्हे शाखेचे SSP यांच्याकडे FIR नोंदवून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करत एक सविस्तर तक्रार दाखल केली होती। देवीच्या देवस्थानात भक्तांनी अर्पण केलेल्या चांदीच्या वस्तूंमध्ये भेसळ झाली होती किंवा त्या बदलण्यात आल्या होत्या अशी चिंता त्यांनी व्यक्त केली होती। या भीतीने त्यांनी सखोल चौकशीची मागणी केली। पोलिसांच्या तपासात काही प्रगती न दिसून आल्याने त्यांनी न्यायालयात धाव घेतली। त्यानंतर जम्मू कोर्टाने त्यांची दखल घेत गुन्हे शाखेच्या तपास अधिकाऱ्याला आवश्यक कागदपत्रांसह समन्स बजावले।
या प्रकरणाची पुढील सुनावणी 29 जुलै रोजी होणार आहे. जम्मूचे मुख्य न्यायदंडाधिकारी मुनीश कुमार मनहास यांच्या न्यायालयाने गुन्हे शाखेच्या तपास अधिकाऱ्याला पुढील सुनावणीसाठी आवश्यक कागदपत्रांसह व्यक्तिशः हजर राहण्याचे निर्देश दिलेत. आता या केसमधील पुढील अपडेट्स आपल्याला कळतीलच, पण असे घोटाळे होणं म्हणजे श्रद्धेने देणगी देणाऱ्या भक्तांशी झालेला विश्वासघातच नाहीये का? काय वाटतं तुम्हाला? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी लगावबत्ती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.